नमस्कार. आज या सकलमच्या चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना जागतिक रंगभूमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या दिनानिमित्त आपल्याकडे दोन कोल्हापुरातले ज्येष्ठ रंगकर्मी आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत. तर मी पहिल्यांदा स्वागत करतो डॉक्टर शरद भुतडिया सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. आणि आपले दुसरे पाहुणे आहेत हिमांशू स्मार्त. नमस्कार. सर, आपण सरांच्या पासून सुरुवात करूया. सर, मला वाटतं 2-3 दशकं तुम्ही कोल्हापुरातल्या रंगभूमीवरती ऍक्टिव्ह आहात, आजही ऍक्टिव्ह आहात. तर तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेला कोल्हापूरला आलात तर त्यावेळेला कोल्हापूरची रंगभूमी काय होती, कशी होती? तसं मला फारशी त्यावेळी सगळ्यांची ओळख किंवा असं काही नव्हतं. पण काही मंडळी जेव्हा भेटली आणि ते ज्या पद्धतीचं काम करतायत हे मी पाहिलं, तेव्हा मला ते अतिशय प्रॉमिसिंग वाटलं. चांगला अभ्यास केलेली लोक होती आणि चांगल्या पद्धतीने नाटकाचा विचार करून वेगवेगळ्या पद्धतीनं नाटक करण्याचा प्रयत्न चालायचा. पण तसे लोक ते कमीच होते, 2-3 होते. तर अशीच अवस्था होती. नंतर मग त्या सगळ्याच हालचालींचा किंवा चळवळीचा मी एक भाग बनलो आणि मग बरेच काही अनुभव येत गेले. त्याच्यात काय काय बदल झाले तसंच एकदम सांगणं थोडं अवघड आहे, पण निश्चितच झाले बदल, एवढं मात्र खरं. हिमांशू, तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही कसे या रंगभूमीशी कनेक्ट झालात? माझी सुरुवात खरं तर काव्यलेखनापासून झाली. म्हणजे मी थेट नाटकाकडे आलो नाही आणि मग काव्यलेखनाच्या निमित्ताने एका नाट्यसंस्थेशी संबंध आला आणि त्यांच्या तालमी बघून, त्यांची प्रक्रिया बघून मला असं वाटलं की आपण हा फॉर्म आजमावून बघायला पाहिजे. आणि अतिशय म्हणजे हा विलक्षण योगायोग आज म्हणायला हवा की जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण इथं जमलोय, गप्पा मारतोय आणि आपल्या प्रवासाविषयी चर्चा सुरू आहे. तर माझ्या पहिल्या नाटकाच्या बघण्याच्या अनुभवावर जर कोणाचा पगडा असेल तर डॉक्टरांनी केलेल्या नाटकाचा आहे. म्हणजे त्यावेळी मला आठवत आहे, डॉक्टर आणि प्रत्यय खूप गंभीर प्रकृतीची आणि खूप मूलभूत रंगभूमीचा आणि जीवनाचा विचार करणारी नाटकं करत असत आणि वेगवेगळ्या भारतीय रंगभूमीवरच्या महत्त्वाच्या नाटकांचे प्रयोग सुद्धा प्रत्यय कोल्हापूरमध्ये आयोजित करत असतात. म्हणजे बी जयश्रींचे प्रयोग, रतन थियामचे प्रयोग मला बघितल्याचे आठवतात, हबीब तन्वीरांचे प्रयोग बघितल्याचे आठवतात. आणि त्या सगळ्या बघण्यातून मला स्वतःला नाटक करावं असं वाटलं आणि कवितेकडून माझा नाटकाकडं प्रवास झाला आणि तो प्रामुख्यानं अर्थातच लेखक म्हणून झाला. नंतर जरी प्रत्यक्ष रंगकर्माशी संबंध आला तरी तो पहिल्यांदा लेखक म्हणून संबंध आला. सर, ही गेली 2-3 दशकं आणि यातलं सादरीकरण कसं बदलत गेलं याच्याविषयी काही सांगाल का तुम्ही? काय सादरीकरणाचं कसं आहे की ते नाटकाच्या संहितेवर किंवा आशयावर जास्त अवलंबून असतं, काही कोणत्या प्रकारचं सादरीकरण असावं ते. त्यामुळं नाटकाची निवड ही त्या सगळ्याला जबाबदार असते. आणि दुसरं असं की तसं म्हणालास तर आता आजही परवा जी स्पर्धा मी पाहिली त्याच्यामध्ये जी काही नाटकं जी बघितली त्याच्यात मला काही फार फरक वाटला नाही. म्हणजे त्या एकाच पद्धतीची नाटकं होती. काही ग्रुप प्लेज होते, काही इंडिव्हिज्युअल याचे होते. मग ज्याला आपण म्हणू की नेपथ्य वगैरे जे आहे ते सूचक वगैरे अशा पद्धतीचं आणि चांगल्या प्रकारे नाटकाचा विचार करून अजूनही
लोक करतातच आहेत सगळे. फक्त नाही, तंत्राच्या अंगाने काही तुम्हाला बदल? तंत्राच्या अंगाने नाही, त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती. म्हणजे काही लोक तंत्राचा प्रचंड वापर करत. म्हणजे आमचे सांगलीचे अरुण पाटील नावाचे जे होते ते 40-40, 50-50 स्पॉटलाइट्स लावत आणि असं काहीतरी त्यांचं चालायचं. पण म्हणजे तसं करणारे लोक आत्ताही आहेत. म्हणजे त्याच्यात काय नाकारण्यात मतलब नाही की त्यामुळं तसा मोठा बदल जो आहे तो जो आशयाच्या अंगाने व्हायला हवा तो काही मला फारसा दिसत नाही. म्हणजे आता कसं आहे, आता आमच्या वेळी असं होतं आणि तसं होतं वगैरे असं काय मला बोलायला आवडत नाही. म्हणजे म्हातारी लोक बोलतात त्या पद्धतीनं. पण ते खरंच आहे की अजूनही तसा विशेष फरक नाही पडलेला असं. हिमांशू, लेखनाच्या बाजूने विचार करता तुम्हाला काही बदल वाटतो का? एक सगळ्यात महत्त्वाचा बदल मला असा जाणवतो, आता त्याला त्याचं मूल्यमापन कसं करायचं हा एक वेगळा मुद्दा आहे. अतिशय लेखनामध्ये लेअरिंगमध्ये जाणारं, सूक्ष्म स्तरावर जाणारं, प्रेक्षकांना आवाहन देणारं नाटक कमी कमी होत चाललेलं आहे. आणि प्रेक्षकांना प्रभावित करणारं नाटक, प्रेक्षकांच्या घटत चाललेल्या अटेन्शन स्पॅनलाच कुरवाळणारं अशा प्रकारचं नाटक खूप होताना दिसतंय. जे मी सुरुवात केली तेव्हा नव्हतं. मी सुरुवात केली तेव्हा लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सगळे जोखीम घ्यायला तयार असत. इवन प्रेक्षकांना थोडासा बौद्धिक मानसिक थकवा द्यायला सुद्धा हे लोक तयार असत. पण आत्ता मला असं वाटतं की तो थकवा किंवा प्रेक्षकांची सक्रियता, वैचारिक, मानसिक, कलात्मक सक्रियता निर्माण व्हावी म्हणून जोखीम घ्यायला लोक तयार नाही आहेत. हा मला एक फार महत्त्वाचा बदल झाल्याचं जाणवतं. आणि दुसरं मला असंही जाणवलं की या 2-3 दशकांमध्ये कोल्हापुरी फ्लेवरचं, भाषेतलं किंवा कोल्हापुरी जगण्याचं काय भावा अमुक तमुक ह्या संदर्भात मी म्हणत नाही, पण कोल्हापूरच्या परिवेशातनं उत्पन्न झालेलं नाटक सुद्धा यायला हवं होतं, ते आलं नाही. म्हणजे ह्याचा याच्या मागे मुख्य कारण मला असं वाटतंय की एकतर परप्रभावित करण्याकडं कल आहे आणि स्पर्धा केंद्रीय आहे कोल्हापूरची रंगभूमी अजून सुद्धा प्रामुख्यानं. तर त्याच्यामुळे लेखनामध्ये कोल्हापूरची स्थानिक अभिव्यक्ती शोधण्याचा कल सुद्धा मला उत्पन्न होईल असं वाटलं होतं, पण तो दुर्दैवानं झाला नाही. मला आठवतं की सरांची नाटकं ज्या वेळेला खूप म्हणजे किंग लिअर असेल, राशोमान असेल किंवा उत्तर रामचरितमानस असेल, या सगळ्या जी प्रोडक्शन सरांनी दिली तर त्यावेळेला एक अशी उत्कंठा असायची की प्रत्येकचं आता कोणतं नवीन नाटक येतंय आणि सर त्याच्यातली कोणती भूमिका करणार आहेत याच्याविषयी एक आपल्याला नेहमी उत्सुकता असायची. तर सर मला असं विचारायचं आहे की तो काळ कसा होता, म्हणजे तुम्ही तो वेगळ्या अर्थाने मिस करता का, आणि ते पुन्हा तसं व्हावं याच्यासाठी काय करता येईल असं वाटतं तुम्हाला? पुन्हा तसं व्हावं असं मात्र वाटतंय मला, पण काय करता येईल नाही कळत. कारण ते त्यावेळी ही जी मंडळी होती सगळी, सोडोलीकर, खेबुडकर, नंतर शरद नावरे, माया पंडित नारकर आणि वगैरे, तर ते प्रचंड नाटकाचा आणि भाषेचा अभ्यास केलेली मंडळी होती आणि नवीन आशयाची नाटकं करण्याकडे त्यांचा कल होता खूप. आणि मुळातच नाटक निवडतानाच आमचा इतका उहापोह चालायचा त्यावेळी. एक तर सगळे समवयस्क होतो, तरुण होतो, त्यामुळं भांडण तंटे काय कमी झाले नाहीत आमचे, भरपूर झाले, नाही असं नाही. पण त्यातून एक प्रकारचं क्रिएटिव्ह हे सुद्धा क्रिएट झालं होतं. आताही तसं होऊ शकतं, पण त्याची
ते कशासाठी आपण करतोय याचं भान असणं आवश्यक आहे. बाकी काय की मग केवळ स्पर्धेसाठी करतोय का, किंवा कोणाला तरी एखाद्यालाच महत्त्व देणं, व्यक्तीला एखाद्या वगैरे असं. आमच्याकडे तसं कधीच झालं नाही. हा दुर्दैवानं मी म्हणेन की असं झालं की मी बऱ्याच नाटकामधून महत्त्वाच्या भूमिका केल्या, त्यामुळे शरद बुतडे यांची प्रत्यय वगैरे असं जे झालं ते खरं तर खरं नाही आहे. ते या सगळ्या लोकांनी त्याचा बेस तयार केलेला आहे आणि त्याच्यावर खूप विचार करून त्यांनी ते सगळं केलेलं होतं. मी त्याचा एक भाग बनवू शकलो याच मला खूप अप्रूप वाटतं. आणि त्याच्यातून मी स्वतः सुद्धा खूप गोष्टी शिकलोय, नाहीच नाही. कारण माझं जे बेसिक ट्रेनिंग झालं होतं ते डॉक्टर बेगावकर सर जे सोलापूरचे आमचे रेडिओलॉजिस्ट होते, तर ते तिथे माझा तांत्रिक जो काही भाग आहे सगळ्या नाटकाचा, म्हणजे भाषेवर काम कसं करायचं, नेपथ्याचा कसा विचार करायचा, अमुक हे सगळं झालेलं होतं तिथं. पण इथे आल्यानंतर त्याला एक वेगळी दिशा मिळाली आणि त्यामुळे जास्त मला ते महत्वाचंही वाटतं आणि मला मजा पण आली त्यामुळं. हिमांशू, तुम्ही लेखक म्हणून ज्या वेळेला तुम्ही काम सुरू केलं आणि अनेक रंगकर्मींशी तुमचा संबंध आला गेल्या अनेक वर्षामध्ये, तर या रंगकर्मींमध्ये बदल होतोय का? म्हणजे आपले समवयस्क रंगकर्मी आणि आताचे तरुण तुर्क रंगकर्मी असा आपण विचार केला तर यांच्यामध्ये बदल होताना तुम्हाला दिसतोय का? म्हणजे त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये किंवा एकंदरीतच सर्व बाबींच्या बाबतीत? हो, जसं डॉक्टर मगाशी म्हणाले की मला आता मी 50 गाठलेली आहे. मला असं काही म्हणायचं नाही की आम्ही सुरुवात केली तेव्हा कसं छान वातावरण होतं आणि आता कसं बिघडत चाललं. मुख्य बदल जो मला जाणवतोय तो म्हणजे नाटक हे पसंती क्रमावर क्रमांक 1ला नसणं. तुम्हाला जर चांगलं नाटक करायचं असेल, दीर्घजीवी नाटक करायचं असेल, तर नाटक ही तुमच्या अभिव्यक्तीची अपरिहार्यताच पाहिजे. अनेक माध्यमांमधलं एक म्हणून तुम्ही नाटकाकडे पाहायला लागलात तर तुम्हाला रंगभूमीच्या वेगवेगळ्या अनुषंगांना आणि वैशिष्ट्यांना स्पर्श नाही करता येणार. कदाचित हा काळाचा महिमा असेल की एकाहून अधिक दृश्य माध्यमं उपलब्ध आहेत आणि नाटकापेक्षा ती ॲक्सेसिबिलिटीच्या दृष्टीनं जास्त सुलभ आहेत, म्हणून कदाचित लोक वेगवेगळ्या दृश्य माध्यमांकडे जास्त झुकत असतील आणि नाटक सुद्धा करत असतील. तर मला असं वाटतं मुख्य बदल हा झालाय की नाटक ही अपरिहार्य अभिव्यक्ती राहिलेली नाही. नाटक ही त्या सगळ्यासह करण्याची एक अभिव्यक्ती राहिलेली आहे. जसं मी बघायला सुरुवात केलं नाटक, त्यावेळी नाटक करण्यासाठी म्हणून नाटकाची स्वतःची एक विचारपद्धती असणायला हवी असा दृष्टिकोन होता. खरं म्हणजे नाटकाचं नेपथ्य करायचं तर नाटकाचा मंचीय अवकाश अभ्यासून ते करायला हवं. नाटकाचा प्रयोग बांधायचा तर नाटकाचा प्रयोगकाळ अभ्यासून ते करायला हवं, अशी एक धारणा होती. ती हळूहळू कमी होत गेली. तो दोष म्हणावा की काळ महिमा म्हणावा हे ज्यानं त्यानं ठरवावं, पण हा एक मुख्य फरक झाल्याचं जाणवतो. आणि दुसरं म्हणजे आत्ता नाटकांमधल्या मानवी संबंधांकडे बघण्याची सुद्धा दृष्टी म्हणावी तितकी सूक्ष्म राहिली आहे किंवा ती आजमावून जोखून मुरून नाटकांमध्ये येते आहे असं सुद्धा मला वाटत नाही आहे. हे सगळे असमाधानाचे मुद्दे आहेत, पण ते त्याच्यावर मात करता येऊ शकते म्हणून आपण हे जाहीर सार्वजनिकरित्या बोलले पाहिजेत. म्हणजे पूर्वी जसं स्क्रिप्टवरती काम केलं जायचं, रंगावृत्तीवरती काम केलं जायचं, तितका वेळ लोक देत नाहीयेत. हा, वेळ देत नाहीयेत. आणि आता मी म्हणालो तसं नाटक हा माझ्या अभिव्यक्तीचा अपरिहार्य भाग राहिला. काही लोकांचा तरी तो राहायला हवा, अन्यथा रंगभूमीच्या विचार प्रक्रियेमध्ये खंड येईल आणि ते चांगलं असणार नाही आपल्या दृष्टीने. याचं कारण काय तुम्हाला वाटतं? कारण की म्हणजे
नाटक हम्म. हे कोणत्या पद्धतीच्या आपल्या ज्याला आपण भाषेचं कल्चर म्हणतो किंवा साहित्य संस्कृती म्हणतो, याच्यामध्ये नाटकाचं स्थान तुम्हाला कुठे वाटतंय? साहित्य आणि संस्कृतीमध्ये किंवा भाषा आणि कला व्यवहारामध्ये नाटकाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, एकमेव द्वितीय आहे. म्हणजे मी असं कलांमध्ये वर्गवारी करण्याच्या पक्षातला मी नाही आहे, पण तरीसुद्धा नाटकाचं स्वतःचं एक अनन्य रिप्लेस करता येणार नाही असं स्थान आहे, कारण तो प्रत्यक्षाचा अनुभव आहे. आणि प्रत्यक्ष कानावर पडणारी भाषा, प्रत्यक्ष बदलत जाणारे छायाप्रकाश, प्रत्यक्ष अनुभवता येणारे मानवी देह, त्यांच्यामधले आंतरसंबंध, हे एकूणच जगण्यातनं जे आपण गमावत चाललोय ते नाटक आपल्याला देत आहे. म्हणजे एका अर्थी सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनशैलीचं प्रशिक्षण आहे चांगल्या अर्थानं नाटक. खरंय. म्हणून ते महत्वाचं आहे आणि एकमेव द्वितीय आहे. सर, तुम्ही गेली अनेक वर्ष अनेक लोकांच्या बरोबर काम केले, तसंच आता तरुण मुलंही तुमच्या संपर्कात आहेत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर पण काम करता. तर तुम्हाला याच्यामध्ये जाणवणारा फरक कोणता आहे? म्हणजे चांगला फरक आणि दुसरा एक ज्याला आपण अयोग्य म्हणूया किंवा हा नको आहे फरक असं वाटतं, हे दोन्ही फरक तुम्ही सांगा. चांगला फरक कसं आहे, शेवटी त्या माणसाची नाटकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यावरच सगळं अवलंबून असतं. आणि त्यामुळं मग त्याला नाटकाला किंवा एकांकिकांना, अलीकडे एकांकिकांचं फार फुटलेलं आहे, तर ते स्टेपिंग स्टोन म्हणजे पुढे जाण्यासाठी त्याचा विचार करतायत की अभिव्यक्तीच्या दृष्टीने हिमांशू सर म्हणाले तसं ते अपरिहार्य वाटून करतायत. हा फरक जो आहे तो अजूनही तसाच आहे. आणि अशा विचारांनी काम करणारी माणसं तशी कमीच आहेत अजूनही. म्हणजे खरं तर एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तंत्र साधना अमुक, शासनाने स्पर्धा इतकी वर्ष सुरू ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये भाग घेणं हे आपल्याला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून फक्त जर बघितला तर त्याचा खरा उपयोग होऊ शकतो. पण ते नाही आता दिसत फारसं. मी आता तेवढा अजूनही या तरुण मुलांशी तेवढा संपर्कात आलो नाही. या मागच्याच वर्षी मी आलो सगळ्यांच्या संपर्कात. त्यातली काही मुलं खूप सिरियस असतात नाटकाबद्दल, नाही असं नाही, पण संख्या कमी आहे. आता नव्याने केशवराव भोसले उभं राहत आहे, तर या केशवराव भोसले नव्याने उभं राहत असताना आपण कोल्हापुरातल्या प्रशासनाला काय सांगूया की नाटकासाठी म्हणून किमान गोष्ट त्यांनी ही करायला पाहिजे, जेणेकरून कोल्हापूरची रंगभूमी, म्हणजे एक काळ असा होता की मला चांगलं आठवतंय की प्रत्येकचं किंग लिअर हे अंतिम फेरीला गेलं होतं आणि बक्षीस पात्र होतं. त्याच वेळेला हृदय देवल क्लबचं तेही होतं. आणि असं एक होतं की संपूर्ण राज्यभरामध्ये कोल्हापूरच्या रंगभूमीची चर्चा झाली. मला आठवते की सरांच्या वरती एक छान आर्टिकल लोकसत्तामध्ये नाडकर्णींनी लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये नानासाहेब फाटक यांच्याशी त्यांचं बरोबरी करण्याची ताकद अभिनयाची याच्याबद्दल लिहिलं होतं. तर तो सगळा काळ पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायचा असेल तर प्रशासनाने केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा निर्माण होताना त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे की जेणेकरून आमच्या कोल्हापुरातल्या रंगकर्मींना त्याचा खूप चांगला उपयोग होईल, अशी काही उपाययोजना तुम्हाला सुचवता येईल का? दोन अर्थांनी, दोन अंगांनी आपल्याला याच्याकडे बघता येईल. एकतर प्रेक्षक म्हणून आणि रंगकर्मी म्हणून. प्रेक्षक म्हणून मला विचाराल तर मला सातत्यानं वेगवेगळ्या शैलीतली नाटकं अनुभवता यावीत, यासाठी शासनानं सुद्धा त्यांच्या पातळीवर काही प्रयत्न करायला हवेत.
ते फक्त अनुदानानं होत नसतात, ते फक्त आर्थिक मदतीनं होत नसतात. ती एक जीवन दृष्टी जशी आपण म्हणतो एरवी वेगवेगळ्या पद्धतीनं विकसित व्हावी लागते, तशी ती कलादृष्टीसह विकसित व्हावी लागते. महोत्सव गंभीरपणे आयोजित करणं, त्या महोत्सवांवर बौद्धिक चर्चा आयोजित करणं आणि सातत्यानं नाटकाच्या वातावरणाविषयी चिंतनशीलता राहील, त्या त्या पिढीच्या प्रकृतीची चिंतनशीलता. मी म्हणतो काय सॉक्रेटिसची, सार्थची, ज्ञानेश्वर तुकारामांची चिंतनशीलता नव्हे, त्या त्या पिढीच्या वकुबाची चिंतनशीलता तयार होईल असं वातावरण तयार व्हायला पाहिजे. तर मला प्रेक्षक म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं आस्वादण्याचं प्रशिक्षण मिळेल. आणि मग आपण कोल्हापुरात म्हणतो की नाटकं होत नाहीत, त्याच्यावर मार्ग सापडेल. दुसरं, रंगकर्मी म्हणून अशी अपेक्षा की सुसज्ज रंगगृह आहे, तिथं सगळ्या मूलभूत सुविधा आहेत, हे सगळं तर आहेच, पण रंगकर्मींनी स्वतःची सर्जनशक्ती त्यांना लावायची म्हणजे त्यांना ती लावता आली पाहिजे किंवा लावावीशी वाटली पाहिजे, असं वातावरण सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे ह्यासाठी पुन्हा तेच आहे, वेगवेगळी प्रशिक्षण सत्र आयोजित करणं, महाराष्ट्रभरातल्या रंगकर्मींशी संवाद घडेल असे काही उपक्रम आयोजित करणं, हे शासकीय पातळीवर सुद्धा व्हायला पाहिजे. आणि त्यात रंगकर्मींनी अतिशय आस्थेनं सहभागी व्हायला पाहिजे. आणि आपण मगाशी या चर्चेला सुरुवात करण्याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये जे म्हणालो की छोटी छोटी अवकाश तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक वेळी 350-400 प्रेक्षक संख्येसाठी केले जाणारं नाटकच नाटक असतं असं नाही. छोट्या छोट्या संख्येची प्रेक्षक संख्येसाठीची नाटकं सुद्धा निर्माण होत असतात. ती कोल्हापूरच्या प्रेक्षकांना आणि रंगकर्मींना पाहता आली पाहिजेत. म्हणजे केशवराव भोसले उभं राहत असताना एक पॅरलल छोटं मिनी सभागृह किंवा ज्याला आपण मिनी थिएटर असाचा विचार व्हायला पाहिजे. कदाचित तो या प्रिमायसिस मध्ये जरी नसला तरी अन्यत्र येऊ शकतो. कारण तुम्ही आज महाराष्ट्रभर बघाल तर अशी अनौपचारिक थिएटर्समधून इव्हॉल्व्ह झालेली पण आता मुख्यधारेत येऊ पाहणारी, पुण्याच्या बॉक्सचं उदाहरण आहे, श्रीराम लागू रंगावकाशाचं उदाहरण आहे, की ज्या थिएटर्समुळे एक विशिष्ट शैलीचं नाटक महाराष्ट्राला उमजलं, ती स्पेस नसते तर त्या पद्धतीचं नाटक नसतं कळालं. तर ती संस्कृती कोल्हापूरमध्ये होण्याची खूप शक्यता आणि क्षमता आहे. तर ती आपण प्रशासन, शासन आणि रंगकर्मी मिळून केली पाहिजे. आणि त्याचं निमित्त केशवराव भोसले नव्यानं उभा राहणारं ठरलं तर उत्तम योग येईल. सर, आता नवीन रंगकर्मी घडण्याच्या दृष्टीने तुम्ही वैयक्तिक कोणते प्रकल्प किंवा उपक्रम असं काही घेताय? ऑलमोस्ट दरवर्षी शिबिरं होतात आणि मग आम्ही काही चांगल्या लोकांनाही बोलवतो आणि मुलांना ते सगळे इंट्रोड्यूस करून देण्याचा प्रयत्न करतोय, नाही असं नाही. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी घडतात सुद्धा नाही की मुलं त्या पद्धतीनं विचार पण करायला लागतात. पण माझ्या मते चांगली नाटकं निवडणं आणि ती बसवणं हे खरं तर व्हायला हवं जास्तीत जास्त. कारण नाटक किंवा अभिनय हा शिकवून नाही करता येत. म्हणजे त्याची थिअरी पाठ करून ते करता येईलच असं नाही आहे. ते करून बघायला हवं. करून बघितल्याशिवाय ते कळत नाही. जोपर्यंत तुम्ही लेखक, तुम्ही आणि प्रेक्षक हे सर्कल पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कळत नाही आपल्याला. तुम्ही आता जसं म्हणालात तर यावरून मला उपप्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की वास्तवदर्शी अभिनय याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता सगळ्या नवीन मुलांनाही त्याच्याबद्दल काय सांगाल आणि एकंदरीतच रसिक प्रेक्षकांना काय सांगाल? अतिशय प्रत्येक ज्या माणसाला चांगला कलाकार बनायचा आहे त्याला हे तंत्र अवगत असणं फार आवश्यक आहे. कारण आपल्याकडे ना की
वास्तवदर्शीच्या नावाखाली खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. वास्तवदर्शी म्हणजे त्या माणसाच्या ज्या स्वतःच्या भावना आहेत, इमोशन्स आहेत, त्याचा त्यांनी व्यवस्थित वापर करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. हे असं म्हणतात की ते भावना या वाईल्ड हॉर्स सारख्या असतात. त्याच्यावर तुम्हाला बसता आलं पाहिजे, त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे, त्याला डावीकडे वळवायचं, उजवीकडे वळवायचं, काही त्याच्या बाबतीत करता आलं पाहिजे. तेवढी भावनिक क्षमता असणं किंवा नसेल तर ती कशी डेव्हलप करता येईल हे शिकवणारं तंत्र जे रशियन दिग्दर्शक स्टॅनिस्लाव्स्कीनी सुरू केलं होतं ते सगळ्यांना माहिती असणं फार मला महत्वाचं वाटतं. किंवा अगदी अशी अवघड घेतली पाहिजेत अशातलाही भाग नाही. दिग्दर्शकांनी त्या पद्धतीनं मुलांना शिकवत राहिलं तरी सुद्धा ते होऊन जाईल असा तो प्रकार आहे सगळा. केशवराव भोसले उभारणी होताना तुम्हाला काय वाटतं की हे होणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे, ती स्पेस डेव्हलप होताना? नाही, आता मावशी सरांनी अगदी प्रॉपर शब्दामध्ये ते सांगितलेलं आहे की एकतर तांत्रिक दृष्ट्या ते चांगलं पाहिजे यावरच ती चर्चा थांबते, त्यापुढे जातच नाही असं जे होतंय की नाही. मला असं विचारायचं होतं की त्याच्या अर्थकारणाचं पण आपण सुचवायला नाही, पाहिजे. ते जे मग त्याच्यात तो फरक जर करू शकलं प्रशासन तर त्याच्यासारखं सुंदर काही नाही दुसरं की प्रायोगिक आपले खिशातले पैसे घालून नाटक करणारी मंडळी आणि आपले पैसे घालून त्याच्यात दुप्पट तिप्पट पैसे मिळवणारी मंडळी म्हणजे व्यावसायिक मंडळी त्यांना म्हणू आपण, तर त्यांच्या बाबतीत सर्वच बाबतीत फरक पाहिजे. अगदी स्पॉटच्या भाड्यापासून ते थिएटरच्या भाड्यापर्यंत सगळ्या गोष्टीत फरक पाहिजे. मग आपोआपच ती संख्या वाढत जाईल. आता तू बघितलंस या राज्यनाट्य स्पर्धेला हाऊसफुल असतात थिएटर्स, होय की नाही? पण म्हणजे ती एक प्रकारची तशी गरज पण आहेच लोकांची की मग त्यांना ते नाहीच परवडत व्यावसायिक लोकांची नाटकं बघणं. आणि प्रशासन म्हणतं की आम्हाला परवडत नाही एवढ्या कमी पैशात तुम्हाला देणं. तर खरं तर त्यांना परवडू शकतं असं माझं प्रामाणिक मत आहे की त्यांनी ते आणलेला असतो फक्त, बाकी काही नसतं. सगळ्या गोष्टींचं त्यांना अनुदानं मिळतात, नाही मिळाली तर कशी मिळवायची त्यांना माहिती असतं, पण त्याचा ते प्रॉपर वापर करत नाहीत. म्हणून तिथं येऊन ते सगळं थांबतंय आणि पुन्हा पूर्वीसारखं सगळं सुरू होतंय. असं ते आहे, ते कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि त्याला खरंच सांगू का की प्रशासनामध्ये तेवढा इंटरेस्ट प्रशासनाने घेणारा माणूस लागतो, त्याच्याशिवाय नाही होत. अगदीच आपल्याकडे सगळे काय म्हणू भोंगळ हे करणारे प्रशासन चालवणारे लोक असतात, त्यामुळं नको वाटतं. तर रसिक प्रेक्षक हो, आज या रंगभूमी दिनानिमित्त कोल्हापूरच्या प्रशासनाला, महापालिकेतल्या सर्व रंगभूमीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सर्व रंगकर्मी आवाहन करू इच्छितो की नव्याने उभारत असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये कोल्हापुरातल्या रंगभूमीसाठी म्हणून स्वतंत्रपणाने सोय असावी. त्यांच्या शनिवार रविवारमधील एखाद्या तारखा मिळाव्यात, त्या कमी भाड्यामध्ये असाव्यात आणि प्रकाश योजनेसाठी लागणारी जी काही आम्हाला स्पॉटलाईट लागतात
त्याच्या भाड्यामध्ये सुद्धा काही सवलत असावी आणि अशा रीतीने अतिशय दिमाखात वावरणारं जे काय एक कोल्हापूर रंगभूमीचं युग म्हणूया, जे सरांनी पाहिलेलं आहे, हिमांशी सरांनी पाहिलेलं आहे आणि अनेक गेल्या 2-3 दशकातल्या रसिक प्रेक्षकांनी अनुभवलेलं आहे, ते पुन्हा एकदा नवीन पिढीने अनुभवावं या सार्थ अपेक्षेसह मी थांबतो. नमस्कार. आपल्या सर्वांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. सर्व रंगकर्मींना, प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.